नमस्कार. नवग्रहामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो ग्रह मानले गेलेला आहे तो म्हणजे बृहस्पती ग्रह. नुकताच आत्ता 14 तारखेला बृहस्पती ग्रहाने मिथुन राशीमध्ये राश्यांतर केले. म्हणजे काय की ज्यावेळेस तो सुरुवातीला वृषभ राशीमध्ये होता आणि काही काळासाठी म्हणजे प्रत्येक ग्रह काही काळ हा राशीमध्ये फिरत असतो. जसं म्हणजे काय की आपण वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या स्टेशनवरती जातो त्याचप्रमाणे हा वृषभ राशीतनं मिथुन राशीमध्ये याने प्रवेश केलेला आहे. त्यामुळे प्रवेश केला असताना 12 राशींना वेगवेगळ्या प्रकारचं फळ देतो. त्याचप्रमाणे पहिला जी रास आहे म्हणजे जो तिसरा जो आता तो मिथुन राशीमध्ये आला तर पहिला जो आला तो मिथुन राशीमध्ये पहिलं जो स्थान असेल ते मिथुन राशीवरती. मिथुन राशीला काय तो फळ देतो तर तो एक लग्नस्थान किंवा व्यक्तिमत्व, त्यानंतर तुमचं रंगरूप, तुमचं अभिनय असेल किंवा आत्मविश्वास असेल हे थोडंसं वाढवण्याचं काम करतो. किंवा तुमच्या यश जे कोणी तुम्ही आतापर्यंत आणलेल्या गोष्टी असतील ते पूर्ण करताना तुम्हाला हा मिथुन राशीमध्ये आलेला गुरु दिसेल. त्यानंतर मुळात पाहायला गेलं तर तो वाईट कोणाला आहे तर कर्क रास, त्यानंतर मीन रास आणि वृश्चिक राशींना थोडासा त्रास देण्याचे किंवा लोहपादान आलेला आहे. त्यामुळे काय की थोडासा त्रास जे कोणी खर्च असेल घराच्यासाठी खर्च असेल किंवा वैद्यकीय शारीरिक खर्च असेल तर थोडासा खर्च वाढवताना तुम्हाला हा दिसतो. आता खर्च वाढवताना दिसतो म्हणजे काय की तुमचं पूर्णपणे खर्च होणार आहे का, पूर्ण आलेली मेहनत जाणार आहे का, तर असं कधी होत नसतं. काही काळासाठी ते काळ आपला खराब असतो. म्हणजे काय की आपण ज्यावेळेस आपल्या घरात राहतो त्यावेळेस एकदम कम्फर्टेबल असतो. ज्यावेळेस तो दुसऱ्या घरामध्ये जातो, आपण ज्यावेळेस दुसऱ्या घरामध्ये राहायला जातो त्यावेळेस थोडंसं आपण अनकम्फर्टेबल होतो. त्याचप्रमाणे हा गुरु जो आहे तो थोडासा आपल्या राशांसाठी थोडासा कुठेतरी कमी होताना किंवा थोडासा कुठेतरी त्रास देताना आपल्याला दिसतो. तर तसं पाहिलं गेलं तर मेष राशीसाठी काय फळ आहे की सिबलिंग रिलेशन जे असतील म्हणजे जवळचे रिलेशन जे असतील ते कुठेतरी चांगले होताना दिसत आहेत. किंवा कम्युनिकेशन म्हणजे तुमचं बोलणं चालणं असेल, कोणाला माहिती देणं असेल किंवा बोलण्यामध्ये थोडीशी तत्परता चंचलता तुम्हाला या ठिकाणी चांगली दिसायला मिळेल. त्यानंतर वृषभ राशीसाठी सुद्धा धनस्थान ऍक्टिव्ह आहे. त्यामुळे धनस्थानावरती आर्थिक स्थिती ही सुधारेल. त्यानंतर कुटुंब सौख्य, त्यानंतर तुमचा खाण्यापिण्याच्या बाबतीत या सगळ्या गोष्टी थोड्याशा नीटनाटक्या या वर्षभरामध्ये होताना तुम्हाला दिसतील. त्यानंतर मिथुन राशीला पहिलाच गुरु आलेला आहे. त्यामुळे पहिला जो गुरु आले तो यश मिळताना कुठेतरी चांगलं म्हणजे गुरु जो तुमच्या मिथुन राशीवरती आलेला आहे तो कुठेतरी तुम्हाला चांगलं फळ देण्याचं काम या ठिकाणी करताना दिसतंय. त्यानंतर कर्क राशीसाठी थोडासा व्ययस्थान ऍक्टिव्ह आहे. व्ययस्थान ऍक्टिव्ह म्हणजे काय की कुठेतरी तुम्ही तुमच्या घरासाठी खर्च कराल किंवा तुमच्या स्वतःच्या जीवनासाठी खर्च होईल किंवा व्ययस्थान ऍक्टिव्ह असेल तर तुमचा जो पैसा असतो थोडासा कुठेतरी खर्च होताना आपल्याला दिसतो. त्यानंतर सिंह राशीसाठी सुद्धा चांगली स्थिती म्हणजे लाभकारक हा गुरु आहे. चांगला गुरु तुम्हाला फळ देण्याचं काम करेल. त्यानंतर तुमचे मित्रांसोबत असेल, घरच्या लोकांसोबत असतील तर सगळ्यांसोबत तुमचे कम्युनिकेशन, सगळ्यांसोबत तुमचे वातावरण किंवा कुठेतरी फिरण्याचा चांगल्याचा योग तुम्हाला या ठिकाणी होताना दिसतोय. त्यानंतर कुठेतरी लाभ होताना म्हणजे आपण प्रत्येक ठिकाणी गेलो की त्या ठिकाणी कुठे ना काहीतरी छोटा मोठा तरी आपल्याला लाभ होताना आपल्याला दिसेल. हे सिंह राशीसाठी आहे. त्यानंतर जे 10व्या स्थानावरती दशम स्थानावरती जो आलेला आहे तो कन्या राशीसाठी. तर कन्या राशीसाठी सुद्धा कुठेतरी कामामध्ये थोडीशी काम वाढण्याचं थोडंसं हे दिसतंय की कुठेतरी काम वाढू शकतं. तुमच्यावरती नवीन कुठली तरी अधिकार किंवा नवीन कुठली तरी जबाबदारी तुमच्यावरती येऊन पडू शकते. शासनाकडून होणारा किंवा जे तुम्ही सरकारी कामं रखडलेले असतील, सरकारी कुठल्या गोष्टी तुमच्या होत नसतील तर कुठेतरी ते पूर्ण होताना या ठिकाणी दिसत आहेत. त्यानंतर व्यवसायामध्ये सुद्धा तुम्हाला यश उन्नती मिळायला सुद्धा या ठिकाणी मिळेल किंवा कुठेतरी बिझनेसमध्ये डाऊनफॉल आला होता तर कुठेतरी तो सुधारताना आपल्याला या ठिकाणी दिसेल. त्यानंतर तुला राशीसाठी कुठेतरी प्रवासाचे चांगले योग बनतायत. आर्थिक प्रगती सुद्धा चांगली होईल, आर्थिक लाभ होतील. त्यानंतर तीर्थयात्रा असेल किंवा कुटुंबासोबत वेळ घालवण्याचा सुद्धा वेळ या वर्षभरामध्ये आपल्याला होताना दिसेल. त्यानंतर वृश्चिक राशीसाठी 8वा गुरु आलेला आहे. आता 8वा गुरु जसं मी सांगितलं की 4, 8 आणि 12 या ठिकाणी गुरु जर आला तर या ठिकाणी जर त्याची दृष्टी आली तर कुठेतरी तो थोडाफार का त्रास द्यायला भाग पाडतो. तर वृश्चिक राशीसाठी सुद्धा थोडंसं आर्थिक संकट किंवा आर्थिक स्थिती थोडीशी खराब होताना आपल्याला दिसेल. त्यानंतर कुठेतरी हॉस्पिटल किंवा कुठेतरी स्वतःच्या शरीरावरती किंवा कुठेतरी काही ना काहीतरी वेगळ्या प्रकारचा खर्च होताना या ठिकाणी आपल्याला वृश्चिक राशीसाठी दिसतोय. त्यानंतर धनुराशीसाठी सुद्धा
गुरु चांगला मानलेला गेलाय. म्हणजे विवाह सौख्य, जर कोणाचं लग्न होत नसतील, विवाह सौख्य थोडंसं लांबलेलं असेल तर कुठेतरी तुम्हाला ते एक यश मिळताना त्या ठिकाणी दिसेल. किंवा पत्नीसोबत वेळ घालवण्याचे सुद्धा या वर्षभरामध्ये चांगला योग आहे. विशेष म्हणजे कोर्ट प्रकरणातील काही कामं असतील ते कामामध्ये सुद्धा तुम्हाला यश होताना या ठिकाणी दिसतंय. त्यानंतर मकर राशीला सुद्धा 6वा गुरु आलेला आहे. तर 6वा गुरु जर असेल तर 6वा गुरु थोडंफार हॉस्पिटलसाठी खर्च करू शकतो किंवा चांगल्या घरांसोबत किंवा मामांकडनं, मावशीकडनं कुठेतरी एक नवीन बातमी तुम्हाला ऐकायला येऊ शकते किंवा नवीन गोष्टी तुमच्यासाठी घडू शकतात. तेव्हा परत थोडासा नोकर चाकरांकडनं किंवा आपल्या मानसिक त्रास असेल, मानसिक क्लेश असेल, हे थोडंसं तुम्हाला या वर्षभरामध्ये वाढताना दिसेल. विशेष म्हणजे काय की गुप्त शत्रू, जे कोणी आपल्याला शत्रू समोर दिसत नाहीत किंवा समोर बोलत नाहीत, परंतु त्यांच्यापासून थोडाफार त्रास होताना आपल्याला दिसेल. त्यानंतर पंचम स्थानावरती म्हणजे कुंभ राशीला हा 5वा गुरु आलेला आहे. 5वा गुरु आला, तो 5वा गुरु काय करतो? संपत्ती सुख देतो. विशेष म्हणजे पैसा अडका या ठिकाणी आपल्याला सुख देण्याचं काम करतो. नवीन काहीतरी खरेदी या ठिकाणी वर्षभरामध्ये होताना दिसेल. कलेमध्ये यश दिसेल. जे कोणी आपण कला आपला सुरुवातीपासून येत असेल त्या कलेमध्ये सुद्धा आपल्याला यश होताना दिसेल. ज्या ठिकाणी आपण राहतोय निवासस्थानी म्हणजे आपल्या राहत्या घरी सुद्धा आपल्याला सुख मिळू शकतं, असं पंचम स्थान आहे. विशेष संततीसाठी सुखकारक सुद्धा हे स्थान मानले गेलेले आहे. त्यानंतर चौथा जो गुरु आलेला आहे तो मीन राशीसाठी. आता मीन राशीसाठी सुद्धा कुठेतरी खर्च होताना दिसतो. आता हा खर्च कर्क राशीसाठी, मीन राशीसाठी आणि वृश्चिक राशीसाठी होताना दिसतोय. तर हा खर्च फारच खर्चिक असणार आहे किंवा तो वेळ असणार आहे असाही नाहीये. कुठेतरी तुमचा एक नवीन इन्व्हेस्टमेंट होईल, नवीन जागा होईल किंवा नवीन गोष्टी तुम्ही चांगल्या खरेदी करू शकाल, असा हा गुरुचा कारक हा 4, 8 आणि 12 साठी सांगितलेला आहे. ज्या कोणाला 4, 8 आणि 12 म्हणजे कर्क राशीसाठी, मीन राशीसाठी आणि वृश्चिक राशीसाठी जो गुरु आलेला आहे तो अशा लोकांनी गुरुचं घरामध्ये जप हवन करावं. गुरुच्या ज्या गोष्टी दानाच्या असतील त्या गोष्टी दान कराव्या. त्यानंतर गुरुचा आशीर्वाद घेत राहावा, गुरुची उपासना करत राहावी. जे कोणी आपले सद्गुरू असतील, जे कोणी आपले गुरु असतील त्या गुरूंसाठी नवीन नवीन प्रकारची उपासना असेल, नवीन गोष्टी असतील, त्या सगळ्या गोष्टी आपण करताना या ठिकाणी केलं तर आपल्याला गुरुचे जे त्रास असतील त्या त्रासापासून कुठेतरी कमतरता किंवा कुठेतरी आपल्याला तो त्रास कमी होताना आपल्याला दिसेल. आता जो गुरु आहे तो गुरु कशा प्रकारे काम करतो किंवा गुरु आपण कुठपर्यंत आपल्याला चांगले फळ देतो किंवा वाईट फळ देतो. गुरु जो आहे तो एक सोन्याचा शस्त्र किंवा जे गुरुकडे जी सोन्याची काठी असते ती काठी सुद्धा सोन्याचीच आहे. त्यामुळेच गुरु ज्यावेळेस आपल्याला काठी मारतो किंवा ज्यावेळेस हे करतो त्यावेळेस सुद्धा तो सोन्याचीच काठी आपल्या अंगावरती मारत असतो. म्हणजे काय की गुरु हा खूपच वाईट फळ देणार आहे किंवा खूपच वाईट करणार आहे अशी गोष्ट नाहीये. तर गुरु हा तुमच्या जीवनामध्ये नीटनाटकेपणा किंवा गुरु तुमच्या जीवनामध्ये कुठल्या गोष्टी राहिल्या असतील तर त्या गोष्टी पूर्ण करण्याचं काम या ठिकाणी गुरुग्रह करत असतो. त्यामुळे गुरुग्रह जो आता राशांतर झालाय, ज्या लोकांना कर्क राशींना, मीन राशींना किंवा वृश्चिक राशींना जरी गुरु खराब आला असेल किंवा वाईट आलेला आपल्याला दिसतोय तर तो फारच टेन्शनकारक अशी गोष्ट नाहीये. तर गुरुची उपासना करा, गुरुच्या गोष्टी दान करा. ह्या सगळ्या गोष्टीपासून जे काही गोष्टी तुम्हाला आल्या असतील त्या सर्व गोष्टी निवारण होतील आणि तुमचे जे पूर्व प्रकारे जीवन असेल ते जीवन तुमचं व्यवस्थित चालू राहील. ज्याप्रमाणे मी सुरुवातीला सांगितलं की गुरु आपण ज्यावेळेस आपल्या घरामध्ये पूर्णपणे कम्फर्टेबल असतो त्याचप्रमाणे दुसऱ्या घरामध्ये गेले की थोडंसं एक अनकम्फर्टेबल होतो. त्याचप्रमाणे गुरुग्रह सुद्धा थोडासा अनकम्फर्टेबल म्हणजे काही मिथुन राशी जे आहे ते बुधाला स्वामी मानते. तर बुध आणि गुरु हे दोघांचं थोडंफार वैरी आहे किंवा दोघं थोडेसे एकमेकांना त्रास देतात किंवा गुरु जो आहे तो एक शिस्तबद्ध आहे, त्याला पूर्ण गोष्टी वेळ घेऊन तो कार्य पूर्ण करतो. त्याचप्रमाणे बुध कसा आहे तर बुध थोडासा ज्या ठिकाणी गुरुग्रहाला वेळ कुठले निर्णय घ्यायला 1 दिवस लागतात तर त्या ठिकाणी बुधाला निर्णय घ्यायला 2-3 तासामध्ये तो निर्णय घेतो आणि पुढे चालतो. त्याचप्रमाणे असा थोडा मोठा त्रास होऊ शकतो. बाकी असे कुठल्या वेगळ्या घटना, वेगळ्या फारच आर्थिक हानी होणार आहे, फारच त्रास होणार आहे अशी कुठलीही गोष्ट आपल्या जीवनामध्ये होणार नाहीये. त्यामुळे ज्या लोकांना कर्क राशींना, मीन राशींना आणि वृश्चिक राशींना गुरु आलेला आहे त्या लोकांनी गुरुची उपासना करा. ह्या सगळ्या गोष्टीपासून आपल्याला सुटका नक्कीच मिळेल. हा व्हिडिओ आवडला असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांना किंवा आपल्या पुढच्या परिवारांना नक्की शेअर करा. धन्यवाद.